लोकांना फक्त तिच्या हातचं जेवण दिसतं, पण त्या जेवणामागचं तिचं प्रेम, तिचा त्याग आणि तिचं आयुष्य कधीच दिसत नाही. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी ज्योती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज स्वयंपाक करत असताना अचानक मनात एक विचार आला. आपण रोज स्वयंपाकघरात किती तास घालवतो, पण कधी स्वतःला विचारतो का, मी हे सगळं कोणासाठी करते? उत्तर लगेच मिळेल, माझ्या माणसांसाठी. सकाळी डोळे उघडले की पहिला विचार येतो, आज नाश्त्यासाठी काय बनवायचं, मुलांच्या डब्याला काय करायचं, नवऱ्याला काय आवडेल, घरातल्या बाकीच्या माणसांना काय करायचं. असं करत करत दिवस सुरू होतो. कधीकधी तर स्वतःचा चहाही निवांतपणे पिता येत नाही. तरीही आपण पटकन उठतो आणि तयारीला लागतो, कारण आपली माणसं पोटभर जेवले तरच आपलं मन भरतं. पूर्वी मी नोकरी करत होते. सकाळी ऑफिसची तयारी असायची. वेळेचं गणित वेगळंच होतं. पण आई झाल्यावर आयुष्य बदललं. आज माझं ऑफिस म्हणजे हे घर, माझं वर्कस्टेशन म्हणजे माझं स्वयंपाकघर, आणि माझा सर्वात मोठा पगार म्हणजे माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरचं समाधान. लोक विचारतात, दिवसभर घरीच असतेस ना? मी म्हणते हो. पण या घरीच या शब्दात किती काम दडलेलं असतं हे फक्त एक हाऊसवाईफच समजू शकते. स्वयंपाक करणे म्हणजे फक्त जेवण बनवणे नाही, प्रत्येक घासात काळजी असते. कधी कधी विचार करते, स्वयंपाकघरात उभं राहून किती वर्ष झाले असतील. दिवस बदलले, ऋतू बदलले, पण माझी जागा मात्र तीच राहिली. गॅस समोर, कढई समोर, पोळपाट्यासमोर. आणि खरं सांगायचं तर मला ह्याचा राग नाही, कारण हे काम मी माझ्या माणसांसाठी करते. पण कधी कधी मनाला एकच गोष्ट टोचते, आपण जे करतो त्याची दखल किती जण घेतात. जेवण छान झालं तर सगळेजण शांतपणे जेवतात, पण कधी एकदा आज जेवण खूप छान झालं होतं हा शब्द ऐकायला मिळेल तर पूर्ण दिवसाचा थकवा निघून जातो. एक हाऊसवाईफला महागडी भेटवस्तू नको असते, तिला फक्त 2 प्रेमाचे शब्द हवे असतात. तू खूप मेहनत करतेस, तुझ्यामुळे हे घर आनंदी आहे, एवढंच. मी अनेकदा पाहिले, आई शेवटी जेवते सगळ्यांना वाढून झाल्यावर. काही कमी पडलं तर स्वतःचं कमी करते, पण मुलांचं ताट कधीच रिकामी ठेवत नाही. हीच तर आई असते, स्वतःची भूक बाजूला ठेवणारी, दुसऱ्यांचं पोट भरल्यावर समाधान मानणारी. आणि एक गोष्ट मी प्रत्येक आईला सांगू इच्छिते, स्वतःची काळजी घ्या, वेळेवर जेवा, थोडा आराम करा, कारण तुम्ही निरोगी असाल तरच तुमचे कुटुंब आनंदी राहील. मी सुद्धा आता हे शिकले आहे. पूर्वी वाटायचं स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थ, पण आता कळते स्वतःला जपणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे. म्हणून आज मी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा फक्त जेवण नाही बनवत, तर प्रत्येक दिवस प्रेमाने जगायचा प्रयत्न करते. आणि मनात एकच प्रार्थना असते, माझ्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू असंच कायम राहू. कधी कधी स्वयंपाकघरात काम करत असताना मी शांत उभी असते. हात मात्र काम करत असतात, पण मन मात्र खूप दूर गेलेलं असतं, पूर्वीच्या दिवसांकडे, जेव्हा मी जॉब करत होते. स्वतःची ओळख होती, स्वतःचे निर्णय होते, पण आज मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायला मला खूप वेळ लागला. आणि एक दिवस लक्षात आलं, मी फक्त हाऊसवाईफ नाही, मी आई आहे, पत्नी आहे, एक सून आहे, आणि या सगळ्यांमध्ये मी सुद्धा आहे. कधी कधी लोक म्हणतात, तू नशीबवान आहेस, घरीच असतेस. पण घरात राहणं म्हणजे आराम करणं नसतं. घरात राहणं म्हणजे घरातल्या प्रत्येकाचा भावना जपणं असतं. मुलाला ताप आला तर आईची रात्र जागून जाते. नवरा उशिरा घरी आला तर जेवण गरम ठेवणारी तीच असते. घरात कोणी दुःखी असेल तर त्याला धीर देणारी तीच असते. पण तिला धीर देणारं कोण पण तिला कोण धीर देतं हा प्रश्न अनेकदा मनात येतो. पण लगेच आयुषचा चेहरा आठवतो आणि वाटतं, मी जे करते ते व्यर्थ नाही. आज मी त्याच्यासाठीच वेळ देते, उद्या त्याच्याकडे माझ्या आठवणी असतील, त्याला आठवेल माझी मम्मा नेहमी माझ्यासोबत होती. माझ्यासाठी हीच सर्वात मोठी कमाई आहे. पैसा पुन्हा कमवता येतो, पण मुलांचं बालपण पुन्हा कधीच परत येत नाही. म्हणूनच आज मी जो निर्णय घेतलाय त्याचा मला पश्चाताप नाही. हो, कधी कधी थकवा येतो, कधी मन भरून येतं, पण लगेच स्वतःलाच सांगते, हाही टप्पा निघून जाईल.
आणि म्हणूनच मी हा यूट्यूब चॅनल पुन्हा सुरू केला. कारण मला फक्त व्हिडिओ बनवायचे नाहीत, मला माझ्यासारख्या हजारो आईंना सांगायचं आहे, तुम्ही एकट्या नाही आहात. तुमच्यासारख्या अनेक आई आहेत, अनेक हाऊसवाईफ याच भावना घेऊन जगत आहेत. आणि आपण सगळ्या मिळून एकमेकींना ताकद देऊ शकतो, एकमेकींना प्रेरणा देऊ शकतो. म्हणून आज एक नवीन वचन, स्वतःला कधीच कमी समजायचं नाही, कारण घराला घरपण देणारे आपणच असतो. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा.